काय सांगाल की तुम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे जिल्हाधिकारी, नेमकं काय प्रकारे? अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या, काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. मुळापर्यंत ही सगळी माहिती मी गोळा केली. 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली. माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली. जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली. 2 डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली. रेकॉर्ड तपासलं. अंबड आणि घनसावंगीतल्या 36,000 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाहीये. या 36,000 शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं. 24 कोटी रुपये गेले. हे बोगस लाभार्थी तयार केले, बोगस याद्या तयार केल्या. हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती, अंबडच्या तहसीलदारची होती. याद्या स्क्रुटनी करणं, तपासणी करणं आणि मग वर पाठवणं. आणि हा घोटाळा झाला तर तहसीलदारच्या खात्यातून, तहसीलदारच्या अकाउंटमधून चोरी झालेली आहे. 79 कोटीची चोरी आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि कोण चौकशी करतं? एक डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी तहसीलदारची चौकशी करतो आणि चौकशीमध्ये त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रस्ताव श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासनाला अहवाल पाठवला. 72 पानाचा अहवाल आहे. 74 लोक दोषी आहेत. 2 तहसीलदारच्या खात्यातून 24 कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का? माननीय मंत्री मदत पुनर्वसन आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही 74 लोकांवर गुन्हे दाखल करू, 74 लोकांचं निलंबन करू. वरच्या सभागृहात एकमुखानं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले, हा प्रश्न उपस्थित केला. तिथेही उत्तर तेच आलं महसूल मंत्री महोदयांचं की आम्ही सगळ्यांवर गुन्हा दाखल करतोय. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कलेक्टरच्या कार्यालयात मिटिंग घेतली. या मिटिंगला माननीय खोतकर साहेब, माननीय नारायण कुचे साहेब, आम्ही सगळे आमदार होतो. आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीत महसूल मंत्र्यांनी सूचना दिल्या की 74 लोकांवर गुन्हे दाखल करा. कमिशनरला आदेश दिले, कलेक्टरला आदेश दिले, SP ला आदेश दिले. आणि एवढंही सांगितलं की आमदार, खासदार, मंत्री कोणाचाही फोन आला तरी ऐकायचं नाही, गुन्हे दाखल करा. SP न होय म्हणून सांगितलं, कलेक्टरनं होय म्हणून सांगितलं. 74 लोक जर दोषी नसतील त्याच्यात कोणी तर ते पोलीस तपासात सुटतील. पण आता जर त्यांच्यावर FIR होत नसेल, विभागीय चौकशी चालू आहे, त्याची कारवाई होणारच, निलंबन होणारच. पण फौजदारी गुन्हा तुम्ही तलाट्यावर करता, फौजदारी गुन्हा तुम्ही ग्रामसेवक करता, कृषी सहाय्यकावर करता. मग फौजदारी गुन्हे ज्या मुख्य आरोपी तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड यांच्यावर का कारवाई होत नाही? तर मी कलेक्टरच्या विरोधात हक्कभंग आणणार आहे. नेमकं या 74 जणांपैकी फक्त 28 जणांवर कारवाई झालेली, मग बाकीच्या लोकांना अभय कोण देतंय? मी आपल्याला तेच सांगितलंय की काही लोकांना याच्यातून वगळलेलं आहे आणि काही लोकांवर कारवाई झालेली आहे. मुख्य आरोपी आहेत त्याच्यात अंबड आणि घनसावंगीचे 2 तहसीलदार, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्या संदर्भातला हक्कभंग विधानसभेत येईल. लोणीकर साहेब, तुम्ही माझे पालकमंत्री आहात. तुम्ही जर अशी परिस्थिती प्रश्न उपस्थित करायला लागले तर आम्ही बाकीच्या हातबल आहोत. हे बघा, माझे मालक त्यावेळेला मीही पालकमंत्री नव्हतो, त्यावेळेला पंकजा मुंडेही पालकमंत्री नव्हत्या आणि पंकजाताई पालकमंत्री नव्हत्या. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचार झाला तर बोलायचं नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? हे शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत आणि शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आहेत. माफी नाही सगळे. अर्जुनराव बोलतो. एकमुखी माननीय लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यामध्ये आम्ही एकमुखी मागणी केलेली आहे. ज्यांनी शेतकऱ्याचं अनुदान लाटलं, खाल्लं, त्या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता फक्त 40 कोटी किंवा 80 कोटी त्यांनी जबाबदारी फिक्स केलेली आहे. माननीय भाऊ म्हणतात की 200 कोटी, पण माझ्या माहितीप्रमाणे हा 1200 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. मला जी माहिती आहे 1200 कोटीपर्यंत हा आकडा गेलेला आहे आणि 1200 कोटीपर्यंत जबाबदारी फिक्स करायला किती दिवस लागतील? आत्ताच एवढे दिवस आम्ही लावून सुद्धा जर दिरंगाई होत असेल
तर कुठंतरी झारीतले शुक्राचार्य मदत करतात असं आम्हाला वाटतं. आम्ही त्यामध्ये कठोर भूमिका घेऊन कारवाई करायला लावू. दुसरा मुद्दा असा की पालकमंत्र्यांनी 74 जणांवर कारवाई होईल का? 100% आम्ही एकमुखी आता मागणी केलेली, सर्व आमदारांनी एकमुखी मागणी केली. भाऊनी जो मुद्दा घेतला त्याला सर्वांनी समर्थन केलेलं आहे. डीपीडीसी मध्ये अजून काय काय झालं? डीपीडीसी मध्ये आज काय काय झालं ते? कायदा सुव्यवस्थेचा विषय झाला. कायदा सुव्यवस्थेमध्ये जे खून या ठिकाणी होऊ लागले त्या संदर्भामध्ये काही जबाब विचारला गेला. माननीय खासदार साहेब असतील, माननीय सर्व आमदार साहेब असतील, काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत गावामध्ये, त्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही केल्या. आणखी काय काय हायकोर्टामध्ये महापालिका तुमच्या DPDC ला नाही, अजून डीपीडीसी मध्ये काय काय झालं?